स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। Welcome back to India, sir. Welcome, sir. Thank you. Thank you. राजेश, I will be coming there shortly. हो, तिथेच येतोय. I will call you back. हा आई. जेवलास का बाळा? हो आई, फ्लाईटमध्येच खाल्लं होतं. ठीक आहे बाळा, जरा फोन ड्रायव्हरला दे. आई, तो तुझं बोलणं नाही टाळणार. त्याला त्याचा जीव प्यारा आहे. मी जरी त्याला सांगितलं ना तरी तो गाडीच्या स्पीडला 60 पेक्षा जास्त नाही वाढवणार. ठीक आहे, घरी जाऊन आराम कर. हा, त्याची गरज नाहीये आई. मी थेट प्रोग्राममध्येच भेटतो. ठीक आहे. ठेवतो आई. बंधू आणि भगिनींनो, अन्नपूर्णा ग्रुप कंपनी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आता मी या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर अन्नपूर्णा सक्सेनाजींना माईक जवळ बोलवतो आणि विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार. बस. हो आई. या ना. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. तुम्ही म्हणत असाल की मी तुम्हा सगळ्यांना आज इथे का बोलवलंय. तसं तर ह्या गोष्टी ऑफिसमध्ये केल्या पाहिजेत किंवा लॉयर किंवा ऑडिटरच्या समोर केल्या पाहिजेत. पण आज मी ही गोष्ट माझ्या सगळ्या एम्प्लॉई समोर बोलू इच्छिते. जसं की तुम्हाला माहितीच आहे, माझा मुलगा सिद्धार्थ त्याने अमेरिकेत शिक्षण घेतलं आणि आता तो भारतात परत आलाय. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की मी अन्नपूर्णेश्वरी ग्रुप ऑफ कंपनीजची सगळी जबाबदारी आता त्याच्यावर सोपवायचं ठरवलंय. ये सिद्धू. नमस्कार सर. काय मुकेश, मी ऐकलंय की फॅक्टरीचा तो प्रोग्राम खूपच शानदार होता. हो सर. आणि कुणी असंही म्हणालं की गारमेंट बिझनेस खूपच चांगला चाललाय. हो सर. तुमच्या लहान भावाची बायको ज्यांनी इतकी वर्ष कंपनी चालवली आहे त्यांनी सगळी जबाबदारी आपल्या मुलाला दिलीये. एवढंच नाही सर, या वर्षी कंपनी आपल्या एम्प्लॉईजला 16% बोनस पण देणार आहे. अच्छा का, एवढं झालंय? कारण फॅक्टरी या वर्षी खूप फायद्यात आहे म्हणून. अरे काय वेळ लागलाय त्या म्हातारीला. आणि जर एखाद्या वर्षी कंपनीला नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि वर्कर्सना काम करण्यासाठी पगार दिला जातो. कोणताही निर्णय घेण्याआधी आम्हा मोठ्या माणसांचा सल्ला नाही घेऊ शकत. सोड मला. आता तिला खूप गर्व आहे ना फॅक्टरीचा. अरे हे सगळं माझ्या भावाने उभं केलंय, समजलं का? आणि जाऊन सांग ती काय कामाची नाही. अगं सोड मला, त्या म्हातारीचं डोकं फिरलंय. वर्कर्सना कोणी बोनस देतं का? एकदा का बोट दिलं ना तर डोक्यावर बसतात. ते दरवर्षी बोनस मागतात. बरं झोपा आता. इतक्या वर्षांपासून मी तुमच्या सोबत आहे. मला माहितीये तुमची कमजोरी काय आहे आणि तुम्ही शांत कसे होता. पुन्हा एकदा चालू. हे काय मुकेश, कोण आहे हा सनकी ज्याने रस्त्याच्या मधोमध गाडी उभी केली? मला काय माहित. कोणा तुम्ही? हे घे फोन लाव आणि फोन करून सांग की मला 10 मिनिटात 10 करोड रुपये हवेत. ज्याला हवं त्याला फोन कर. हे पकड. याला का वेळ लागलाय का? काय मूर्खासारखं बोलतोय. जेव्हापासून सरकारने नोटबंदी केली सरकार तर खोटं बोलून आपली बाजू सावरतायत. पण आमच्यासारखी माणसं तर कंगाल झाली ना.
पैसे आहेत कुठे? मग मी म्हंटल चला 10 रुपये बँकेत जमा करावे, पण आता तुम्हाला ते मला तुझी स्टोरी ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. तुला काय वाटतं मी फक्त तुलाच किडनॅप केलंय? एव्हा ना माझी पोरं तुझ्या घरापर्यंत पोहोचली असतील. हे ऐक, अहो ऐका ना, काही गुंड घरात शिरलेत. जर तू मला 10 करोड दिले तर तुझी बायको घरी तुम्ही येईल, सांगा. नाहीतर बोलत हे घे, नाही. बोल ना. तुम्ही ऐकताय ना? मला असं नका करू, तुम्ही कुठे आहात? असं नका करू, नका करू असं. मी तर म्हणतो तिला मारूनच टाका. कोणता वेडा माणूस आपल्या बायकोला वाचवायला 10 करोड देईल? प्लॅन जबरदस्त आहे. मी तर म्हणतो मारूनच टाका. तमाशा करू नको हं? खरंच मारून टाकेन तिला. हो, मी सुद्धा तेच तर सांगतोय. तसही तिचा 15 करोडचा इन्शुरन्स आहे. जर ती मेली तर सगळे पैसे मला मिळतील. या कामाचं मी तुम्हाला 6,000 रुपये कमिशन सुद्धा देईन. बरं चला 10,000. हा तर माझ्यापेक्षाही भिकारी आहे. थू. भाई, जर तो पोलिसांकडे गेला तर? शेणात पडलेला रुपया उचलणारी माणसं माहिती आहेत. हो. जगात असे खूप चिंदी चोर आहेत. हा तर त्यांचाही बाप आहे. हा थुकीत भजी तळतो. हा पोलिसांकडे नाही जायचा. घाबरू नको, बस तू. ठीक आहे भाई. साहेब, कुठे गेला? काय शोधताय तुम्ही? काय सांगू तुला मुकेश, माझं 10 रुपयांचं नाणं कुठेतरी हरवलंय. आ? मला वाटलेलंच. मिळालं रे बाबा. अहो ताई, तुम्ही कशा आहात मावशी? ठीक आहे. तुला आठवतंय ना या कोण आहेत? हो, म्हणजे काय, या तर मीनाक्षी मावशी आहेत ना? अरे वा, कमाल आहे बाळा, मी अजूनही तुझ्या लक्षात आहे. म्हणजे काय मावशी? ये, ही सगळी मशीन्स आत्ताच आली आहेत. ये. आई, टोटल मशीन? ललिता, काय मॅम? तुझं बाळ रडतंय, जा जाऊन बघ. ठीक आहे मॅम. ऐक ललिता, हा मॅम. आपण दिवस रात्र इतकी मेहनत आपल्या मुलांसाठीच करतो. म्हणूनच जेव्हा बाळ रडत असेल आणि आई तरीही काम करते, तेव्हा त्याला काहीही अर्थ उरत नाही. जा जाऊन आधी त्याला बघ, जा. हो मॅम. काय झालं तुला? आईची आठवण येत होती? मी इथेच आहे. का रडत होतास? काय झालं बाळा? सिद्धू, जरा माझ्या बरोबर ये. 6 महिने झालेत, पण तुझ्या आईची कोमातून बाहेर येण्याची लक्षणं दिसत नाहीयेत. मी आता तुला जे सांगणार आहे त्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. मला नाही वाटत यांच्यावर इलाज करून काही फायदा होईल. मी तर असं सांगेन की तू यांना तुझ्या बरोबर घरी घेऊन जा. शेवटच्या दिवसात या घरी राहतील तर बरं होईल. निर्णय तुला घ्यायचा आहे. ऐक पोरा, उठ तिथून बाजूला हो. बसू नकोस तिथे, बाजूला हो.
तुला आई परत हवी आहे? हो हवी आहे. तुझ्या आईला बरं वाटावं म्हणून आतापर्यंत तू काय केलंयस? जगातल्या सगळ्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ते तर तू तुझ्या आईने कमावलेल्या पैशातूनच केलंयस. तू काय केलंयस? तू स्वतःच्या कमाईतून काही केलंयस? माझ्याकडे मी स्वतः कमावलेलं काहीही नाहीये स्वामीजी. आणि असतं तर? जर असतं तर खर्च केले असते. सगळे पैसे खर्च केले असतेस? हो सगळे केले असते. तू तुझ्या आईसाठी धन दौलत नाव आराम ताकद सगळं सोडून एका सामान्य माणसाचं आयुष्य जगू शकतोस? ती आई जिने तुला जीवन दिलं आणि या जगात आणलं, त्या आईसाठी तुला हे सगळं सोडावं लागेल. तुला माहित नाही की भूक काय असते. तुला एकेका दाण्यासाठी व्याकुळ व्हावं लागेल. तुला लोकांकडून भिक्षा मागावी लागेल. तुला सगळं सोडून पुढचे 48 दिवस एका भिकाऱ्याचं आयुष्य जगावं लागेल. आणि त्या 48 दिवसात कोणालाही तू कोण आहेस हे कळता कामा नये. आणि नाही तुझं भिकारी होण्याचं कारण तू तुझ्या आईसाठी एवढं मोठं बलिदान देऊ शकशील? जर मी असं केलं तर माझी आई बरी होईल का स्वामीजी? जर मी असं केलं तर तुझ्याच्याने तर भीक शब्दही बोलला गेला नाही. विचार कर मग 48 दिवस तू एका भिकाऱ्याचं आयुष्य कसं काय जगशील? तुला काय मिळेल हा चिंतेचा विषय नाही. चिंतेचा विषय तर हा आहे की तुला हवं ते मिळवण्यासाठी तू काय करू शकतोस. सृष्टीचा हाच नियम असतो. काही दिलंस तरच मिळेल. मिळवण्यासाठी द्यावं लागतं. आई कायम आपल्या मुलांसाठी उपास प्रार्थना नवस सगळं काही करते. कधी मुलांची प्रगती तर कधी आरोग्यासाठी, कधी त्यांचं लग्न तर कधी त्यांच्या आनंदासाठी. आई कित्येक त्याग करते. अनवाणी पायांनी मंदिरात डोकं टेकवते. स्वतःकडे पैसे नसले तरीही दान देते. पण आई कधीही तुझ्यासारखे असे प्रश्न नाही विचारत. कारण आईसाठी तिची मुलं फक्त मुलं नसतात, तर तिचं अख्खं आयुष्य असतात. जर तुझंही तुझ्या आईवर असंच प्रेम असेल तर तू तेच कर जे मी सांगतोय. आणि लक्षात ठेव, त्या 48 दिवसात कोणत्याही परिस्थितीत तुझी खरी ओळख कोणालाही कळता कामा नये. तू लोकांकडे भिक्षा मागायचीस, थोडे स्वतःसाठी ठेव. बाकीचे उरलेले पैसे दररोज परमेश्वराला अर्पण कर. रोज सकाळी तुझे हात रिकामी असायला पाहिजेत. करू शकशील? मला यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ हवाय स्वामीजी. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.